चला पंच चला अँड देन चला बॅट्समन. चला लावा बरं क्षेत्ररक्षण. चला आपण क्षेत्ररक्षण सजवा. पुरुषोत्तम दोघ अंपायर मैदानात प्रवेश करतायत. उदयजी केदारे आणि सागर भाऊ पवार. चला क्षेत्ररक्षण सजवा. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय रॉयल मराठी या संघाचा. त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. सचिन अहिरे मॉडेल यांच्याकडून अक्षय भोसोनार यांच्या प्रत्येक षटकाराला 501 रुपयांचं पारितोषिक असेल. तसंच बाळाभाऊ बच्छाव यांच्याकडून देखील 501 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी सामना सुरू होतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला असता. कॅचेस विन द मॅचेस. कॅच सुटला, झेल सुटला. कुणाल आखाडे गोलंदाजी करतोय. रावळगाव एक्सप्रेस काय सुरुवात केली होती कुणालने आणि एक चांगल्या फलंदाजाचा झेल या ठिकाणी सुटलाय. बघूया किती महागडा ठरतो हा झेल. कुणाल आखाडे ओव्हर द विकेटने ड्राईव्ह केलाय. त्याला
सुंदर असं क्षेत्ररक्षण, मात्र फेकी काही तेवढी व्यवस्थित नव्हती, परंतु कुठली अवांतर धाव त्या ठिकाणी काही आलेली नाहीये. निश्चितच हे वावटळ ज्याला म्हणतात ते वादळ जे मैदानातून गेले, फलंदाजीत कोण आपलं वादळ या ठिकाणी दाखवतं, गोलंदाजी कशी होते बघूया. कुणाल आखाडे डाव्या हातानं ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू होता, खराब लेंथवर सुंदररित्या खेळून काढलाय, पॅडल केलाय त्याला स्पर्धक पंतांच्या उजव्या दिशेनं, फाईन लेगच्या डाव्या बाजूने सीमारेषेच्या बाहेर. खेळाची प्रतिबद्धता असते. चांगली गोलंदाजी म्हणू शकतो आपण. निश्चितच कुठेतरी एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. एक चौकार आलेला आहे, कुणाल डाव्या हातानं धावतोय. चांगली गोलंदाजी, परत एकदा चांगला लेंथवर, आणि या ठिकाणी एक धाव संपन्न होईल ओव्हरथ्रोच्या माध्यमातून. अक्षयच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक लारा भाऊ यांच्याकडून देखील आहे. सध्या यादून ते नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहेत. तर बघूया पुढच्या षटकात जेव्हा संधी मिळेल तेव्हा सचिन आयरे यांच्याकडून देखील 501 रुपये आहेत. बाळाभाऊ बच्चाव यांच्याकडून 501 आणि लारा भाऊ यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, अप्रतिम षटक संपलेला आहे. 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. वा, स्टँड अँड डिलिव्हर, अतिशय चांगला फटका, बैठकीचा फटका, स्पर्लेट पण त्यांच्या डाव्या बाजूने माहिती बाहेर.
यस, थँक्यू डीजे. 3 चौका खेचल्यानंतर 201 रुपयांचं पारितोषिक असेल अक्षय भाऊ सोनार यांच्यासाठी सचिन भाऊ आहिरे यांच्याकडून. सचिन मॉडल यांच्याकडून. प्रशांत गोलंदाजी करतोय. प्रशांत चेंडू आणि या ठिकाणी झेल घेण्याची संधी होती मात्र डिप करणारा हा फटका झेल घेण्यात यशस्वी. अवघड असा झेल होता निश्चितच. 2 धावा या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत. 11 धावा धावफलकावर. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय रॉयल मराठी या संघाचा. चांगली गोलंदाजी करतोय प्रशांत. राऊंड विकेटने चेंडू टाकतोय. स्विचिट करण्याचा प्रयत्न. चांगल्या लेंथवर गोलंदाजी. अक्षयचा फटका थोडा फसला होता. बॅटची आतली कडा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या डाव्या बाजूने सीमारेषेकडे अडवला गेला. मंगेश आहिरे क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यात यशस्वी फलंदाज अक्षय. एकूण धावसंख्येची 13. 1.5 षटकांच्या खेळाच्या असमाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकातला अंतिम चेंडू असेल. चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. झेल आणि जे जीवनदान मिळालं होतं त्याचा काही एवढा या ठिकाणी लाभ मिळाला. तौसिफ नवीन बॅटर्स मैदानात. सागर परदेशी गोलंदाजी मार्कवर. 2 षटकांचा खेळ निश्चितपणानं गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने राहिलेला दिसतोय. 2 षटकांमध्ये केवळ 13च धावा जमवता आल्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. नवीन षटकातला पहिला चेंडू स्लोअर वन होता. त्याला खेळून काढलाय सुंदर क्षेत्ररक्षण कुणालचं सीमारेषेच्या जवळ.
2 धावा, आय मीन एकच धाव. चांगला फटका खेळलेला आहे. मिड विकेट मध्ये चेंडू अडवला गेला. 1 धाव घेण्यात यशस्वी. तौसिफ आणि पुरुषोत्तमची जोडी मैदानात. सागर परदेशी, नरडना सुपरस्टारचा खेळाडू. चांगली गोलंदाजी, चांगला लेंथवर गोलंदाजी. निश्चित त्याच्या गोलंदाजीत व्हेरिएशन आहे. त्याचा हत्यार तो इनस्विंगर चेंडू, यॉर्क लेनचा चेंडू जो तो टाकतो. नरडाना सुपरस्टारचा खेळाडू अनिल परदेशी, मुकुंद परदेशी, सागर परदेशी. स्लोअर वन ज्याला खेळून काढलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल साईड स्क्रीनच्या दिशेने चौकाराला. पुरुषोत्तमच्या बॅटमध्ये त्यांची 19 धावा झालेत या चौकाराच्या मदतीनं. 2.5 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर या षटकातला अंतिम चेंडू असेल. चांगला ड्राईव्ह केलाय मैदानाच्या मदतीने. कुणाल आखाडे ग्राउंड कव्हर करतोय. मैदान कव्हर करून चेंडू अडवला. हलकासा फंबल झाला आणि त्याचा अतिरिक्त लाभ घेत दुसरी धाव सहजतेने पूर्ण केली. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. सागर पवार पंचांचा निर्णय आला खेळ संपल्याचा. एकवीस धावा झालेल्या आहेत. 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर रॉयल मराठी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय त्यांचा. 21 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. नवीन षटकातला पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय मैदानाच्या मदतीनं. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू आलेला आहे. क्षेत्ररक्षणात चूक, सीमारेषेच्या जवळ चेंडू अडवला गेला आहे. रिकव्हरी करत 2 धावा घेण्यात यशस्वी. चांगली गोलंदाजी, निश्चितच व्हेरिएशन दाखवतोय तो प्रशांत. हलकासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला फिरवून द्यायचं होतं तौसिफला. बॅटची आतली कडा घेत फाईन लेगच्या दिशेने चेंडू आला होता. पंढरीनाथ बच्चाव यांचं क्षेत्ररक्षण झालं. एकेरी धावेने धावसंख्येत भर पडते. 24 धावा आता धावफलकावर. पुरुषोत्तम स्ट्राईकला आहे.
चांगला फटका खेळलाय डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सुंदर दर्जेदार अप्रतिम अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळालं. ज्या फटक्यावर 4 धावा मिळणं वाजवी होतं त्या ठिकाणी केवळ एकच धाव घेता आली. सुंदर क्षेत्ररक्षण. मिसफील्ड करून जी अतिरिक्त एक अवांतर जी एक धाव दिली होती त्याची भरपाई करत निश्चितच 2 धावा या ठिकाणी वाचवल्या क्षेत्ररक्षकानं. परत एकदा प्रशांतचा चेंडू क्लीन बोर्ड त्रिफळाचित झालेला आहे. तौसिफ चांगल्या मेहनतीत चांगलं फळ त्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. तीन 3.4 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 25 धावा रॉयल मराठी संघ नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. आजच्या दिवसाचा दुसरा सामना नवीन बॅटर्स मैदानात दिनेश गायकवाड खडकीचा खेळाडू रॉयल मराठी संघाकडनं खेळतोय. चांगला बॅटर अकुट टप्प्याचा चेंडू उसळी घेणारा ज्याला बॅकफुटवर जाऊन मागच्या पावलावर संतुलन बनवत सुरक्षितरित्या खेळून काढलं. निर्धाव गेला चेंडू. 25 धावा आहेत. 2 बाद 25 या षटकातला अंतिम शेवटचा चेंडू असेल. प्रशांतचा उजव्या हाताने राऊंड टाकला चेंडू अँगल क्रिएट केलाय त्यानं. चांगला चेंडू होता. षटक संपलेला आहे. 25 धावा आहेत या षटकाच्या समाप्तीनंतर. संघर्ष इलेव्हन या संघाची अतिशय चांगली कामगिरी राहिलेली आहे. ज्या पद्धतीने एक चांगल्या टप्प्यावर अचूक टप्प्यावर भेदक गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी त्यांची राहिलेली आहे त्याचा मोबदला देखील त्यांना मिळालेला आहे. 25 धावा जमवण्यात यश प्राप्त झालेलं आहे रॉयल मराठी संघाला. 4 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर SW दरेगावचा एक नामांकित खेळाडू मंगेश हिरे गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत. संघर्ष 11 संघ अतिशय संतुलित संघ दिसतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगले नामवंत फलंदाज त्यांच्याकडे आहेत. बघूया नवीन षटकातला पहिला चेंडू. चांगला चेंडू मंगेशचा अनुभवी गोलंदाज मंगेश. 2 दशकाहून अधिक क्रिकेटचा अनुभव, खेळाचा अनुभव मंगेश. डाव्या हातानं राऊंड विकेट फटका खेळलेला आहे. चांगला ड्राईव्ह केला होता मिड ऑफ वरनं चेंडू सीमारेषे पलीकडे गेला. एक टप्पा खात सीमारेषे पलीकडे चौकार.
क्षेत्ररक्षणात थोडासा फेरफार केलाय, बदलाव केलाय, बदल झालेला आहे. परत एक जोरदार फटका, फटका फसला वाटतं. चांगला झेल, गडी बाद. गडी बाद झाल्यानंतर द फॉल ऑफ विकेट, नेक्स्ट मॅन वॉक इन टू द मिडल. नवीन बॅटर्स मैदानात सौरभ पाटील. अनुभव हा एक सर्वश्रेष्ठ गुरु असतो आणि त्याचा लाभ गोलंदाजाला मिळाला. ज्या पद्धतीने व्हेरिएशन करत मिडल आणि लेगच्या एसटीचा चेंडू त्यानं केला, ज्याला जोरदार फटका खेळण्याच्या प्रयत्नात अक्रॉस द लाईन ज्याला म्हणतात, त्या पद्धतीने मारलेला फटका, लॉंगांवर झेल. चांगली गोलंदाजी, चांगल्या लेंथवर, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी ज्याला म्हणतात, चांगल्या दिशेने गोलंदाजी होती, नियंत्रित गोलंदाजी. 29 धावा धावफलकावर. परत एकदा चांगला चेंडू, खोल टप्प्यावरचा खेळण्याच्या प्रयत्नात सौरभ पाटील चुकला. आतापर्यंत या मालिकेत 207 चौकार आलेले आहेत, 82 षटकार, एक अर्धशतक देखील आलेला आहे. मंगेशचा या षटकाचा नवीन चेंडू ऑफसाइड स्टिकच्या बाहेर, पंचांचा निर्णय वाईड, अवांतर धाव मिळेल आणि निश्चितच एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. संघर्ष 11 या संघाची. डाव्यातून राऊंड विकेट टाकला चेंडू, फटका हा देखील फसलेला आहे. दुसरा गडी बाद केला मंगेशने. सौरभ पाटील आउट विदाउट डिस्टर्ब आवर स्कोर. यांच्याकडून मंगेश अहिरे यांना 101 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. 2 गडी बाद केल्यामुळे चांगली गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी राहिलेला आहे. नवीन बॅटर्स मैदानात. महेंद्र कुणीतरी अयशस्वी होतं आणि कोणाला तरी संधी उपलब्ध होते. तसं पाहता अडथळे जे आपल्या मार्गावर जे येतात ते आपल्याला समस्या निर्माण करण्यासाठी नव्हे, तर आपल्यातला कॅलिबर दाखवण्यासाठी. वाव, स्टँड अँड डिलिव्हर, काय फटका खेळला, दर्जेदार कव्हर वरनं षटकार.
नवीन चेंडू अतिशय सुंदररित्या त्याला प्लेस केलंय पॉइंटच्या डाव्या बाजूला, बॅकवर्ड पॉइंटच्या उजव्या बाजूला. एक धाव घेत खेळाचं गांभीर्य, खेळाची परिस्थिती आणि आपला अनुभवाचा लाभ उचलत दिनेश गायकवाडने एक एकेरी धाव पूर्ण केली. षटकार खेचल्यानंतर कशा पद्धतीने खेळलं पाहिजे, कशा मानसिकतेने खेळलं पाहिजे याचं उदाहरण तो दाखवतोय. चांगला ड्राईव्ह केलाय मैदानाच्या मदतीनं महेंद्र यांनी केलेला फटका लांगांच्या दिशेने अडवला गेलाय. क्षेत्ररक्षणात हलकासा फंबल होता, मात्र त्याचा अतिरिक्त लाभ काही घेता आला नाही. कुठली अवांतर धाव त्या ठिकाणी खर्च झाली नाही, केवळ एकच धाव एकेरी धावेने धावफलक घालतोय. आता 38 धावा, 4 गडी बाद 38. सागर गोलंदाजी करतोय, परत एकदा खराब लेंथवर चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू आमच्या दिशेच्या बाहेर पॉइंटच्या दिशेने चौकार आला. ज्या लेंथवर गोलंदाजी करतोय ती लेंथ आणि ती दिशा देखील तेवढी व्यवस्थित नाहीये. हा एक चांगला चेंडू होता, 60चा फटका खेळायचा होता दिनेशला. एक धाव त्या ठिकाणी आलेली आहे. पंचांच्या डाव्या बाजूला चेंडू शॉर्ट फाईनलेच्या दिशेने अडवला गेला होता. 43 धावा, 5.5 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 43 धावा, 4 गडी बाद. रॉयल मराठी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय. संघर्ष 11 या षटकातला अंतिम चेंडू टाकतोय तो सागर. चांगला फटका खेळलाय, गॅप देखील दिसतोय. दोघं क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू मिड विकेटच्या सीमारेषेच्या पलीकडे गेला. एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. हाय तुझ्या हाताने भरून दे, तू फक्त बोल कुठली सहा षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 47 धावा झालेल्या आहेत. अंतिम 2 षटक या ठिकाणी राहिलेले आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. उरलेल्या 12 चेंडूंवर बघूया किती धावा जमवतो रॉयल मराठी. दिनेश चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्यानं 12 धावा जमवलेल्या आहेत. 6 चेंडूंवर 1 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेला आहे. कुणाल गोलंदाजी करतोय. कुणाल आखाडे. पहिल्या षटकात केवळ 5च धावा खर्च केल्या होत्या कुणालने. चांगली गोलंदाजी, दर्जेदार क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण ज्याला म्हणतात, संतोष पवार यांचं देखील राहिलेलं आहे. कुणाल आखाडे, प्रथमेश आखाडे दोघही बंधू अतिशय चांगलं कार्य करतायत क्रिकेटच्या खेळाच्या दृष्टिकोनातून. चांगला फटका खेळलाय. अनुभवी फलंदाज दिनेशच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला आहे चौकारासाठी. डीजे चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती. चेंडू मध्ये काही खराबी नव्हती, मात्र एक अनुभवी फलंदाजी करतोय. 51 धावा झालेल्या आहेत या चौकाराच्या मदतीने.
परत एकदा जोरदार फटका. हा देखील चेंडू गॅपमध्ये आहे, मात्र एवढी टायमिंग व्यवस्थित नाहीये यावेळेस. किंवा एकच धाव. सुंदर दर्जेदार अप्रतिम अव्वल अफलातून असं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळालं आसिफचं. चांगल्या गोलंदाजी सोबत क्षेत्ररक्षणात देखील तेवढी मदतीची, तेवढ्या साथीची गरज असते. क्रिकेट हा एक सांघिक खेळ असल्या कारणानं सगळ्या खेळाडूंना आपलं योगदान देणं अनिवार्य असतं, आवश्यक असतं, नितांत गरज असते ती सगळ्यांना एकजुटीनं आपलं कार्य करण्याची. आणि चांगल्या गोलंदाजी सोबत चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. दिलस्कूप म्हणतात किंवा डगलस मरेलियसचा जो स्ट्रोक म्हणतात किंवा सुपरा शॉट ज्याला म्हणतात, तो खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाचा चुकला. डाव्या हातानं ओव्हर द विकेट गोलंदाजी. वेगवान गोलंदाज, यष्टीरक्षक म्हणून अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे संतोष पवार यांनी. चांगली गोलंदाजी, चांगला लेंथवर चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न होता, चेंडू आला तो सरळ क्षेत्ररक्षकाकडे. कुठल्या प्रकारची धाव नाही. निश्चित धाव घेण्यासाठी जर पुढे फरसावले असते तर धावबाद करण्याची पुरेपूर संधी या ठिकाणी उपलब्ध झाली असती. चांगला कॉल दिनेशचा. कुणाला गोलंदाजी करतोय डाव्या हातानं ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी, दर्जेदार, अव्वल, अप्रतिम, टिचून गोलंदाजी, भेदक गोलंदाजी ज्याला म्हणतात. षटक संपलेला आहे. विजय 52 धावा झालेल्या आहेत 7 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर. रॉयल मराठी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. बावन्न धावा झालेल्या आहेत 7 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर. मंगेश गोलंदाजी करणार आहेत अंतिम षटकात, शेवटच्या षटकात, फायनल ओव्हर ज्याला म्हणतात. दिनेश आपल्या मित्रासमोर, दोघे मित्र समोरासमोर, बघूया कशी गोलंदाजी होते. दिनेश हा देखील SW चा खेळाडू राहिलेला आहे. चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषे जवळ, दुसऱ्या तिसऱ्या बाउन्सवर मिसफीट झालेली त्या ठिकाणी सागरची. आय मीन चांगला फटका होता. 2 धावा घेण्यात यशस्वी. चांगली गोलंदाजी, चांगला बॅकअप आहे मागे. सुंदर गोलंदाजी सोबत चांगलं क्षेत्ररक्षण देखील करणं गरजेचं असतं आणि ते केलं पंढरीनाथ बच्चाव यांनी. 2 चेंडूंवर 2 धावा आतापर्यंत या षटकात. आखो टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने. 1-2 टप्पा घेत सीमारेषे पलीकडे चौकारासाठी.
मध्ये देऊन धावफलक घालते, वेगाने धावा पुढे जाता येतं. 58 धावा शेवटच्या षटकात रॉयल मराठी. परत एकदा खेळून करलाय, चांगली टायमिंग आहे, मात्र सागर धावतोय, काही मुळे त्या ठिकाणी अडवण्याची संधी नाहीये. 3 क्षेत्ररक्षक प्रेक्षक म्हणून उचलून आणतील चेंडू. कुठेतरी थोडस षटक हे महागडं होते की काय. चांगली फलंदाजी होते, चांगला फटका खेळला, फटका फासला वाटतं. साइड स्क्रीनच्या समोर जेल बाद इशो बराबर झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानात हेमंत. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. 62 धावा धावफलकावर आहेत. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय. चांगली गोलंदाजी, शेवटचा चेंडू निर्धाव, धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेली वाटतं धाव. अंतिम चेंडूवर 1 धाव, अशा पद्धतीने 63 धावा 64 धावांचं आव्हान संघर्ष 11 संघासमोर. खेळाडूंना विनंती असेल त्यांनी लाईनीत यायचंय.
क्षेत्ररक्षण लावा बरं लवकर. मग शेवटच्या सामन्याला वेळ होतो. आता जो वेळ वाचवता येईल तो वाचवा. चौसष्ट धावांचं आव्हान आहे. 8 धावा प्रति षटक या सरासरीनं धावा जमवायच्या आहेत. पंढरीनाथ बच्छाव आणि संतोष पवारची ही जोडी मैदानात. संघर्ष 11 या संघाकडनं धावांचा पाठलाग करण्यासाठी दोघही अनुभवी फलंदाज मैदानात गेलेले आहेत. SW दरेगाव संघाकडनं नियमित क्रिकेट खेळत आलेले आहेत. तसं पाहता संतोष पवार SW दरेगाव संघाचा खेळाडू, पंढरीनाथ बच्छाव नरराणा सुपरस्टार संघाचा खेळाडू. एक गाव एक टीम या उक्तीनं नरडाणा सुपरस्टार संघ अतिशय नावाजलेला संघ त्या काळातला. निश्चितच एकाच गावात सगळ्या प्रकारचे खेळाडू, चांगला यष्टीरक्षक, चांगला वेगवान गोलंदाज, डाव्या हाताचा उजव्या हाताचा एक चांगला स्पिन गोलंदाज आणि अव्वल दर्जाचे फलंदाज, एकाहून एक सरस खेळाडू नरडाणा सुपरस्टार संघामध्ये. त्यातले आजही 5-6 खेळाडू खेळतायत. 2 दशकाहून अधिक काळ लोटला गेला तरीही त्यांचा खेळ आजही तसाच आहे. पंढरीनाथ बचावसाठी गोलंदाजी करतील इक्बाल बल्ले. अशा बऱ्याचशा मालिका मी पाहिल्या. मीही 25 वर्षांपासून जवळपास 30 वर्षांपासून समालोचन करतोय. मी जेव्हा एक चांगला खेळाडू असताना पंढरीनाथ बचाव आमच्या संघाविरुद्ध खेळताना खूप मोठं संकट आमच्या गोलंदाजांसमोर असायचं. ते संकट आजही त्यानं बरकरार ठेवलेलं आहे आफ्टर 30 इयर्स. बघूया इक्बाल बल्ले एक अनुभवी गोलंदाज अनुभवी फलंदाजाला कशी गोलंदाजी करतो. इक्बाल बल्लेचा पहिला चेंडू पॅडल करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव केला. पहिला चेंडू नो बॉल. यस, फ्री हिट, नो बॉल, फ्री हिट. 12 प्लेयर आहेत मैदानात. मोजले मी पण म्हटलं चला पंच बघूया काय त्यांचा निर्णय असतो. बारा प्लेयर मैदानात घेऊन उतरलेला रॉयल मराठी हा संघ अशा पद्धतीने खातं देखील उघडलेलं आहे. नो बॉल, फ्री हिट असेल पुढचा चेंडू. संधी आली ती पंढरीनाथ बचावला मोठा फटका खेळण्याची. पॉवर प्लेचं पहिलं षटक 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळपास एक लॉंग ऑफ आणि एक डीप स्क्वेअर लेग वर थोडासा स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या दिशेला क्षेत्ररक्षक इक्बाल बल्ले गोलंदाजी करतायत. फ्री हिटचा चेंडू पंढरीनाथ साठी.
जोरदार फटका खेळायचा होता त्याला, बॅटची आतली कडा, धाव घेण्याचा प्रयत्न आणि निश्चितच या ठिकाणी म्हणू शकतो आपण मुठीत जीव घेऊन धावत होता पंढरीनाथ बचाव. सर सलामत तो पगडी 50 असं म्हणतात ना, त्या उक्तीप्रमाणे जीवनदान मिळालं. इक्बाल बल्ले चांगल्या लेंथवर चांगल्या दिशेने गोलंदाजी करतोय. आतापर्यंत बॅट मध्ये काही संपर्क झालेला नाहीये. सुंदर गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजीचा मारा. पुढे सरसावत त्याला फिरून दिलाय फलेक पंतांच्या उजव्या दिशेनं. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पुरुषोत्तम जोपर्यंत चेंडू अडवतो फेकी करतो. एक धाव घेण्यात यशस्वी. पंढरीनाथ बचावच्या बॅट मधून पहिली धाव. एकूण धाव संख्येत एक धाव जोडली गेली. 2 धावा आता धाव फलकावर. संतोषला पहिल्यांदा संधी फलंदाजीसाठी. संतोष देखील एक चांगला डाव्या हाताचा फलंदाज, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. बघूया कशी सुरुवात होते संतोषची. संतोषसाठी सौरभ पाटील सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करतायत मिड विकेट मध्ये. चांगला चेंडू ऑफच्या एसटीच्या बाहेर, चांगल्या दिशेने गोलंदाजी. पुढे सरसावत ड्राईव्ह फटका खेळायचा होता त्याला, चुकला. निर्धाव. इक्बाल बल्ले एक नामांकित एक नामवंत गोलंदाज, ज्याचं व्हेरिएशन, लाईन लेंथ, दिशा लंबाई ज्याला म्हणतात अतिशय अचूक असते. चांगला फटका मिड ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल होत होता. सुंदर क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. ऑकवर्ड पोझिशन मध्ये होता चेंडू अडवून थ्रो करण्यासाठी, फेकी करण्यासाठी. दिनेश गायकवाड शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव आली. एकेरी धाव, षटक संपलेला आहे. 3 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. साईड स्क्रीन कडे बसलेल्या प्रेक्षकांना विनंती असेल त्यांनी साईड स्क्रीनच्या बाजूला बसायचंय. साईड स्क्रीन पासून बाजूला हटायचंय त्यांनी. महेंद्र गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात अतिशय टिचून गोलंदाजी राहिली ती इक्बाल बल्ले यांची. रॉयल मराठी संघाकडनं चांगली सुरुवात आतापर्यंत झालेली आहे. दोघेही अनुभवी फलंदाजांना धावा काही तेवढ्याच जमवता आल्या नाहीत. पहिल्या षटकात केवळ 3 धावा आल्यात. 8 धावा प्रति षटकच्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या. दुसरं षटक सुरू झालेले. चांगला फटका मिडॉफवरून चेंडू गेलाय तो वाडीश लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. 4 धावा. प्रेक्षक म्हणून चेंडू उचलून आणावा लागेल. 2 चौकार सलग 2 चेंडूंवर.
शांती. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्याची नितांत गरज. संतोष परत एकदा स्क्वेअर लेगचा एरिया टार्गेट करत होता. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचा एरिया पाहतोय की पॉवर प्लेचं षटक चालू आहे. क्षेत्ररक्षक दोन जे घेतले गेलेले आहेत, एक मिड विकेट, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन वर. निश्चित स्क्वेअर लेगचा एरिया खाली दिसतोय. चांगला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. चांगली फेकी. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसरी देखील धाव या ठिकाणी संपन्न होऊन जाईल. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब आहे त्यांचं. खेळपट्टीवर अतिशय चपळाईने दुसरी धाव संपन्न केली, पूर्ण केली सहजतेने. संतोष पवार आणि पंढरीनाथ बचाव. वा, स्टँड अँड डिलिव्हर. मिड ऑफ मधून कव्हर आणि मिड ऑफ मधून एक दर्शनीय फटका. ड्राईव्हचा 4 धावा. या षटकातला तिसरा चौकार. 17 धावा झालेल्या आहेत. संतोष मैदानाच्या दोघं दिशेला चांगली फटकेबाजी करू शकतो. स्विच करायचं होतं त्याला. चेंडू आलाय तो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. डायरेक्ट हिट देखील झाला होता. फेकी चांगली झाली होती. मात्र एक धाव सहजतेने पूर्ण झाली होती. षटक देखील दिनेश गोलंदाजी मार्क दिसत आहेत. गोलंदाजीत परिवर्तन, बदलाव, चेंज केलेला आहे. आता बघूया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा पहिल्या षटकात, 3 मागच्या षटकात, 15 एकूण 18 धावा. 8 धावा प्रति षटक या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. आता निश्चितच एक चांगल्या पोझिशन मध्ये बॅटिंग करणारा संघ. दिनेश गायकवाड गोलंदाजी करणार आहेत. चांगली फलंदाजी. त्यांच्या फलंदाजीच्या बळावर 64 धावांचं आव्हान उभं करण्यात यश प्राप्त झालं रॉयल मराठी या संघाला. क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव केला जातोय. पुरुषोत्तम फाईन लेगच्या दिशेने धावतोय. तौसिफ बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषेच्या जवळ. डाव्या हाताच्या संतोषसाठी 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळ. एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. ऑफसाइड मध्ये डीप कव्हर, एक लॉंग ऑफ सीमारेषेच्या जवळ. नवीन षटकातला पहिला चेंडू आला वाटतं बाहेर. एक गायगॅन्टिक स्कायर स्विंग. टाटा बाय बाय. 6 धावा. दुसरा स्कोरिंग स्ट्रोक. बघता बघता 28 धावा झाल्या. 2 चेंडूंवर 10. दिनेशचा हा चेंडू खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होतो. अतिशय वेगाने चेंडू जातोय सीमारेषेकडे. सुंदर, दर्जेदार, अप्रतिम, अव्वल, अफलातून असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं आहे. 2 धावा संपन्न झाल्यात. 2 धावा निश्चित वाचवल्यात क्षेत्ररक्षकाने. 30 धावा या 2 धावांच्या मदतीने. महागड षटक होते.
12 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. दिनेश गायकवाड एक अनुभवी खेळाडू, 2 दशकाहून अधिक खेळाचा अनुभव यांना देखील आहे. बघूया एक चांगला लेंथवर, चांगल्या टप्प्यावर, अचूक टप्प्यावर गोलंदाजी कशी करता येईल. हा टार्गेट त्यांच्या समोर. इट इज द बिगेस्ट अँड द हरक्युलियन टास्क इन फ्रंट ऑफ द बॉलर संतोष पवार. परत एकदा स्विच इट करायचं होतं. चांगला चेंडू, चांगली वापसी, चांगला परतावा, चांगला रिप्लाय आपण म्हणू शकतो गोलंदाज. आता कुठेतरी सुटकेचा निश्वास देखील टाकला असेल गोलंदाजाने. 4 चेंडूत 12 धावा खर्च झालेल्या आहेत आतापर्यंत. परत एकदा जोरदार फटका मैदानाच्या मदतीने चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. अलॉंग द कार्पेट ज्याला म्हणतात, लॉंग ऑनवर चेंडू अडवला गेला. फेकी देखील झाली. 1 धाव घेण्याची संधी होती. संतोषच्या बॅटमधून 13 चेंडूत 29 वैयक्तिक धावसंख्येवर एकूण 31 धावा. पंढरीनाथ स्ट्राईकवर. अंतिम चेंडू या षटकातला. कव्हरच्या दिशेने त्याला चिप केलेला आहे. मिड ऑफ मध्ये चेंडू आला. जोपर्यंत सौरभ पाटील चेंडू अडवतात, 1 धाव घेण्यात यशस्वी. अंतिम चेंडूवर 1 धाव आली. षटक संपलेला आहे. 32 धावा या षटकाच्या समाप्तीनंतर. तीस चेंडूंमध्ये अजून 32 धावांची गरज आहे विजयासाठी. 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 32 धावा आहेत. बिनबाद 32. अतिशय चांगल्या स्थितीत, चांगल्या कंडिशन मध्ये संघर्ष 11 हा संघ. या सामन्याच्या नंतर होणाऱ्या सामन्यात आपण पायात शूज घालणं अनिवार्य असेल. जर आपण शूज घातले नाही तर आपल्याला देखील 5 धावांची पेनल्टी या ठिकाणी लावण्यात येईल. खेळाडूंना देखील विनंती आहे, नम्र सूचना देखील आहे, जीन्स पॅन्ट जर आपण घालत असाल तर 5 धावांची पेनल्टी आपल्याला लागणार आहे. चंचल मोबाईल चे ओनर मिलिंद बाबा आणि त्यांचे बंधू विनोद भाऊ यांच्याकडून जी संधी चालून आलेली आहे प्रेक्षकांना मैदानाच्या बाहेर झेल टिपण्याची आणि इयरबड्स, इयरफोन्स जिंकण्याची. आजचा पहिला मानकरीच्या शोधात. बघूया कोण विजेता ठरतं पहिला. संतोष आक्रमक फलंदाजी करतोय. त्याची चांगली साथ या ठिकाणी निभावतायत ते पंढरीनाथ बचाव. तेहतीस धावा. इक्बाल बल्ले गोलंदाजी करतायत पहिल्या बळीच्या शोधात. राऊंड विकेट टाकला. चेंडू ड्राईव्ह केलाय मैदानाच्या मदतीने. जोरात फटका होता. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेच्या जवळ. 1 धाव आली. 1-1 धावेने लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय संघ. अजून 10च्या 10 गडी शिल्लक आहेत. चेंडू पण पुरेसे आहेत. धावा देखील खूप कमी लागत आहेत. पंढरीनाथ बच्चावने स्विच करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने खेळलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे. पुरेपूर समजदारीने क्रिकेट खेळतायत आणि त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने धावा जमवायच्या असतात, परिस्थिती काय आहे, सिच्युएशन काय आहे, त्या पद्धतीने फटकेबाजी आपण करू शकतो. चांगली साझेदारी, एक चांगली भागीदारी, एक चांगली पार्टनरशिप ज्याला म्हणतो ती चाललेली आहे. चांगला ड्राईव्ह केलाय. गॅप देखील आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र अडवणार नाहीये. चेंडू गेलाय तो मिड विकेट मधून चौकारासाठी.
इक्बाल बल्ले राऊंड द विकेट नाही. संतोष डाव्या हाताच्या फलंदाजासाठी जोरदार फटका खेळायचा होता. मैदानाच्या मदतीने उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट मध्ये सौरभ पाटील यांचं. एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज संतोष. 35 धावांवर 16 चेंडूत संतोष पवार नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्लोअर बाउन्सर होता. पंढरीनाथ बचावला जोराचा फटका खेळायचा होता. पाहिलं की चेंडू स्लोअर आहे. बाउन्सर हलक्या हाताने खेळून काढला. स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या दिशेने चेंडू सीमारेषेजवळ अडवला गेला. राहुल क्षेत्ररक्षक होते. एक धाव घेण्यात यशस्वी. षटक देखील संपलेला आहे. 41 धावा या षटकाच्या समाप्तीनंतर. चोवीस चेंडूंमध्ये 23 धावांची गरज संभावित विजयासाठी संघर्ष 11 या संघाला. विकेट्स घ्यावे लागतील. गडी बाद करावे लागतील. 1-2 गडीने आता काही होणार नाहीये. एका पाठोपाठ सलग 2-4 झटके द्यावे लागतील रॉयल मराठी या संघाला. पुरुषोत्तम गोलंदाजी मार्कवर. नवीन षटकातला पहिला चेंडू अनुभवाचा लाभ घेत आकुटप्पा चेंडू खेळून काढलाय. खूप मोठं ग्राउंड मैदान कव्हर करावं लागलेलं या ठिकाणी. दुसरी धाव सहज धावत जाऊन पूर्ण केली दोघं फलंदाजांनी. 21 धावा भरलेल्या आहेत. 23 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुरुषोत्तम गोलंदाजी करतोय. पॅडल केलाय त्याला. मात्र क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रश्न आणि धाव देखील या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. एक प्रश्न उद्भवत होता की या ठिकाणी धावबाद होतो की काय. मात्र चांगले वेगाने धावले. खेळपट्टीवर चपळाईने धावतायत. एक धाव चोरटी धाव ज्याला म्हणतात ती पूर्ण केली. संतोष स्ट्राईकवर. आक्रमक फलंदाजी करतोय. 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय संतोष. पुरुषोत्तमने टाकला चेंडू. गेलाय तो बाहेर. हवाई मार्गाने प्रेक्षकांसाठी संधी. पन्नास धावा संपन्न झाल्या. 17 चेंडूत 41 वैयक्तिक धावसंख्येवर संतोष खेळतोय. हा कव्हर मधून खेळलेला आहे. स्वीपर कव्हरवर क्षेत्ररक्षक होता. उजव्या बाजूला धावत जाऊन चेंडू अडवला. एक धाव घेण्यात यशस्वी. 18 चेंडूत 42 नॉट आउट. संतोष नॉन स्ट्रायकिंग एंडवर. 11 चेंडूत 8 धावा. पंढरनाथच्या बॅटमधून एकूण 51 4.4 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर. 20 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज विजयासाठी. पंढरनाथ बचावने एक फटका खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय वाटतो तो. षटकार. आठ धावांची गरज विजयासाठी. संतोषला देखील 8 धावा लागतायत अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. बघूया या मालिकेतलं दुसरं अर्धशतक होतं की काय आज.
संतोषकडे स्ट्राईक असणार आहे. 18 चेंडूत 8 धावांची गरज. एक चांगल्या स्थितीत 10च्या 10 गडी अजून शिल्लक आहेत. संघर्ष 11 आणि रॉयल मराठी या दोघ संघांदरम्यान हा सामना होतोय. गोलंदाजीत परिवर्तन दिसतंय. राहुल भाऊ गोलंदाजी करणार आहेत. आता बघूया. 18 चेंडूत 8च धावा उरलेल्या आहेत गोलंदाजासाठी. तेवढ्या धावा देखील नाही धावफलकावर डिफेंड करायला. आणि समोर एक सेट बॅटर खेळतोय जो 42 धावा बनवून फलंदाजी करतोय. राहुल उजव्या हाताने ओरधडक टाकलेला चेंडू हा गेलाय तो सीमारेषेच्या बाहेर चौकार. क्षेत्ररक्षक देखील दबावामध्ये दिसत आहेत. 4 धावा विजयासाठी. 46 वैयक्तिक धावसंख्येवर विजयासाठी देखील 4 लागत आहेत. अर्धशतकासाठी देखील 4. 17 चेंडूत 4 धावांची गरज. तीन धावांची गरज आहे विजयासाठी. अर्धशतकासाठी 4 धावा लागत आहेत. 16 चेंडूत 3 धावांची गरज विजयासाठी. जबरदस्त परफॉर्मन्स. अफलातून बॅटिंग. अव्वल दर्जाचा खेळ या ठिकाणी दाखवलेला आहे संघर्ष संघाने. चांगला फटका खेळला. गॅप बरोबर शोधला आणि चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवला गेलाय वाटतं. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात यशस्वी. 2 धावांची गरज विजयासाठी. 47 वैयक्तिक धावसंख्येवर नॉन स्ट्रायकिंग एंडवर पंढरनाथ बचाव. स्ट्रायकिंग एंडवर अजून पुरेसे चेंडू उपलब्ध आहेत. त्यामुळे या षटकातला 1 चेंडू आणि याच्या 2 चेंडू या षटकातले. एक धाव घेत अजून विजयाच्या दिशेने वाटचाल. 1 पाऊल अजून विजयाच्या दिशेने टाकताना संघर्ष 11 संतोष स्ट्राईकवर. विजयासाठी 1 धावेची गरज. जेल घेण्याची संधी. सौरभ पाटील धावतायत. जेल सुटलाय त्यांच्याकडनं. षटक संपलेलं आहे. 12 चेंडूत 1 धावेची गरज विजयासाठी. सुरेश
संपूर्ण मैदान गाजवलं. अशी अनेक मैदानं ज्यानं गाजवलेली आहेत. SW दरेगावचा खेळाडू संघर्ष 11 संघाकडनं नेतृत्व कर्णधाराची एक अव्वल दर्जाची खेळ या ठिकाणी त्याने केलेली आहे आणि सामनावीर ठरलेला आहे. 49 धावा केल्या त्यानं. नाबाद 49. चंचल मोबाईल शॉपीचे ओनर मिलिंद बाबा यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे संतोष पवार सामनावीर. मॅच डेडिकेट केलेला आहे आपला मित्र मंगेश अहिरे यांना. मनाचा मोठेपणा दाखवत आपलं सामनावीर पारितोषिक आपल्या मित्राला मंगेश अहिरे यांना ते त्यांनी सुपूर्द केलेला आहे. डेडिकेशन बघण्यासारखं आहे. एक अनुभवी फलंदाजाचं, अनुभवी खेळाडूचं. कॉंग्रॅच्युलेशन संतोष. असाच खेळ तुझ्या बॅटमधून झाला पाहिजे. सन्माननीय सचिनजी भांबरे यांना विनंती की पुढच्या सामन्याचं नाणेफेक त्यांनी या ठिकाणी करायची आहे. नवीन सामन्याचा टॉस या ठिकाणी होतोय. यस.